दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार चिमटा काढलाय। चंद्रपूर लोकसभेसाठी एक उमेदवार तिकीट मिळावा म्हणून प्रयत्न करत होता, तर दुसरी व्यक्ती तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न करत होती, असा चिमटा रोहित पवारांनी काढलेला आहे। उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या उमेदवारालाच लोक जिंकून देतील असंही रोहित पवार म्हणाले। लोकसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। आमदार रोहित पवारांनी तिकीट नाकारण्याच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार चिमटा काढलेला आहे। चंद्रपूर लोकसभेसाठी एक उमेदवार तिकीट मिळावा म्हणून प्रयत्न करत होता, तर एक उमेदवार तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न करत होता। त्यामुळे जो तिकिटासाठी प्रयत्न करत होता त्यालाच लोक जिंकवतील असं म्हणत रोहित पवार यांनी मुनगंटीवारांना टोला लगावलाय। तसंच लोकसभेची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार असंही रोहित पवार म्हणाले। कुठेतरी एक भावनिक वातावरण चंद्रपूरमध्ये झालेलं आहे आणि चर्चा करत असताना काही प्रमाणात लोक असंही म्हणतात की प्रतिभाताई धानोरकर प्रयत्न करत होते की त्यांना लोकसभेचे तिकीट मिळावं। प्रयत्न करत असताना अनेक नेत्यांना ते भेटले आणि संघर्ष करून त्यांना ते तिकीट भेटलं, पण मुनगंटीवार साहेबांच्या बाबतीत त्यांना हे तिकीट नकोच पाहिजे होतं, त्यांना खासदारकीला जायचंच नव्हतं। मग लोकात चर्चा अशी आहे की त्यांना जर खासदारकीला जायचंच नव्हतं, मग त्याच्यापेक्षा ज्यांना जायचं आहे प्रतिभाताई यांच्या पाठीमागे उभं राहिलेलं जास्त महत्त्वाचं आहे। पंजा ही त्यांची निशाणी आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की वातावरण लोकांनी इथं ताब्यात घेतलेलं आहे। कुठेतरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी एक लढाई या मतदारसंघामध्ये होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।